नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आधी एक सूचना देतो की ज्यांना हिंदी व्हिडिओ माझ्या ऐकायचे आहेत त्यांनी प्रतिवाद या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं. त्यासाठी आवश्यक असलेली लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता आत्ताच्या विषयाकडे वळतो. लागोपाठ आलेले हे 2-3 मतचाचण्या किंवा काय म्हणतात त्याला, निवडणुकीचे पोल हे जे आलेले आहेत याची आकडेवारी प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार मांडतोय. पण नेमके हे पोल लागोपाठ आल्यानंतर ज्या प्रकारे मातोश्रीवर जे चाणक्य नीती राबवतात त्या सगळ्यांची झोप कशी उडालेली आहे. आणि त्याचं कारण सुद्धा मी एका वेगळ्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे. अगदी गणेशोत्सव चालू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले होते. ते लालबागच्या राजा जो आहे सार्वजनिक गणेशोत्सव तिथे प्रतिवर्षी येतात, अगत्याने येतात, नवस वगैरे करतात, नवस फेडायला सुद्धा येतात. आणि त्या निमित्ताने 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर अमित शहा आले होते. आणि नेमक्या त्याच आसपास हे जे निवडणुकीच्या मतचाचण्या आल्या त्यातली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांची झोप उडालेली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत जो पक्ष महाविकास आघाडीमध्ये आमदार कमी असूनही एक नंबरचा पक्ष मानला गेला, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसनेही उभाठा शिवसेनेपेक्षा कमी जागा स्वीकारल्या आणि लढवल्या. शरद पवारांनी त्याही पेक्षा कमी जागा लढवल्या आणि मोठ्या भावाचा मान लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्याचा उपयोग झाला नाही हे निकालांच्या आकड्यांनी दाखवलं. पण मुद्दा असा आहे की ते निकाल आल्यानंतर यापूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरा आणि लोकसभेच्या आधारावरच आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला आपापले दावे करता येतील असं मित्र पक्ष म्हणू लागले आणि उद्धव ठाकरे यांचा हळूहळू करत धीर सुटला. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला हव्या त्या मुद्द्यावर ते सगळ्यांना कान धरून एकत्र आणत होते. पण निकालानंतर काँग्रेस आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांना दाद देईनासे झाले. आणि ते दाद दिली जात नसताना उद्धव ठाकरे बाहेर पडतील, रागावलेत, नाराज आहेत, त्यांचा आग्रह आहे वगैरे वगैरे होणाऱ्या चर्चा या मतचाचण्यांच्या आकड्यांनी एकदम बाजूला टाकून दिले. कारण हे मतचाचण्यांचे जे आकडे आलेले आहेत ओपिनियन पोल त्यातून उद्धव ठाकरे हे आता ओपिनियन पोल मध्ये सुद्धा एक नंबर राहिलेले नाहीत, तर महाविकास आघाडीमध्ये ते 3 नंबरवर फेकले गेले. आणि काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. आणि त्याप्रमाणेच जागा वाटप झालं तर उद्धव ठाकरे यांना आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष होणं किंवा मुख्यमंत्रीपद मिळवणं हे स्वप्न दिवा स्वप्न ठरण्याची भीती आहे. प्रामुख्याने त्यातले आकडे जे आहेत की भाजप सगळ्यात मोठा पक्ष होईल वगैरे वगैरे ते ठीक आहे, हे सरसकट आहे. पण त्यामध्ये महायुतीतला एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा प्रभावशाली ठरतोय हे प्रत्येक सर्वे मधून समोर येत असताना उद्धव ठाकरे विचलित झाले नसते तरच नवल. कारण खोके वगैरे वगैरे सगळी बदनामी शिव्याशाप सगळं देऊन झालं तरीही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची जितकी मतं असतात त्यातली जवळजवळ 70 ते 75% मतं एकनाथ शिंदे घेऊन गेलेले. शिवसेनेचा कोर वोटर याची चिंता होतीच, ते होणारच होतं. पण लोकसभा मतमोजणीतून त्यावर शिक्कामोर्तब झालं. पण त्याच वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे विषयी सिंपती आहे सहानुभूती आहे तोही फुगा फुटला. आणि आता तर ओपिनियन पोल मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे
किंवा त्यांच्या पक्षाविषयी जनमानसात किंचितही सहानुभूती नाही, हे दुर्गोचर व्हायला लागले आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची झोप उडालेली आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन 2 महिन्यांनी मतदान कसं होईल आणि त्या मतदानामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर फेकलो गेलो तर मग महाविकास आघाडीत तरी आपलं स्थान काय, या चिंतेने उद्धव ठाकरेंना ग्रासलेलं आहे. शिवाय दुसरीकडे महायुतीत अजितदादा टिकण्याची शक्यता नाहीये. अजितदादा हे हळूहळू करत आपल्या काकांच्या जवळ जाताना दिसतात. काकांच्या जवळ जाताना दिसतात. आपण कुटुंब सोडायला नको होतं, कुटुंबामध्ये फाटाफूट व्हायला नको होती, नात्या गोत्यामध्ये बाधा यायला नको होती, असं एक एक करत सुप्रियाताई, शरद पवार आणि अजितदादा हे एकसुरात बोलल्यासारखे बोलायला लागले. त्यामुळे लवकरच महायुती सोडून अजितदादा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन परत एकदा शरद पवारांच्या आश्रयाला येतील अशा शक्यता सातत्याने वर्तवल्या जात आहेत. आणि त्यामुळे अजितदादा जर काकांबरोबर आले, शरद पवारांबरोबर आले, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांची आघाडी ही उद्धव ठाकरे यांच्याशिवाय चालवता येते. अधिक मतं मिळवू शकेल. उद्धव ठाकरे यांच्या गाठीशी फारशी मतं राहणार नाहीत, कारण उद्धव ठाकरेंच्या खात्यामध्ये लोकसभेत दिसणारी मतं आहेत त्यातला मोठा हिस्सा, जवळजवळ 60-70% हिस्सा हा मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना खिचगणतीत पकडायचं नाही हे धोरण दोन्ही काँग्रेसने जे स्वीकारलेलं आहे, अशा परिस्थितीत येणारे मतचाचण्यांचे आकडे उद्धव ठाकरे यांना भयभीत करून गेले तर नवल नाही. पण त्या भयाचं कारण सगळ्यात मोठं काय असेल तर एकनाथ शिंदे यांना मिळणारी मतं, जी काय 2 टन चाचण्यातून आलेली मतं आहेत ती लोकसभेपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. लोकसभेमध्ये 13.5% मतं एकनाथ शिंदेना मिळाली होती. पण मतचाचण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मतं ही 15, 15.5-16% जाताना दिसत आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून असलेली लोकप्रियता प्रत्येक ओपिनियन पोल मधून अधिकाधिक गडद होताना दिसते. अगदी एका पोलमध्ये तर आतापर्यंत पुढे दिसणारे जे देवेंद्र फडणवीस होते त्यांना सुद्धा एकनाथ शिंदेनी मागे टाकलेले दिसते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची लोकप्रियता ही सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी कमालीची डोकेदुखी झालेली आहे. आपल्या पक्षाचं काय होतं याची चिंता नाहीये, पण एकनाथ शिंदे ज्याला फार फरडं भाषण करता येत नाही, सभा दणाणून सोडता येत नाही, शिवराळपणा करणारा, रोजच्या रोज टीका करणारा एकनाथ शिंदेकडे कोणी प्रवक्ता नाही, असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे जर जनमानसामध्ये इतके प्रभावशाली झाले असतील तर आपल्याला शिवसेना म्हणून राजकीय भवितव्य उरलेलं नाही, याची चिंता उद्धव ठाकरेंना आता सतावायला लागलेली आहे. आणि त्याचाच परिणाम हळूहळू दिसायला लागलेला आहे. हिमाचल प्रदेश ची मशीद, सुरतेतला काय तो गणपती मंडळावरचा दगडफेक, या सगळ्या घटनांनंतर हिंदू जनजागृतीला जो वेग आलेला आहे त्यामुळेही उद्धव ठाकरे विचलित आहेत. कारण आता त्यांना मुस्लिम व्होट बँकेवर विसंबून राजकारण अवघड असल्याचं कळले आणि त्यामुळे आधीच त्यांची लोकप्रियता कमी होती आणि त्यामध्ये जर हिंदू मतं अधिक कडवी होत गेली तर त्याचा उरला सुरला 4-5% जो हिस्सा आपल्याकडे आहे तो सुद्धा 1-1.5% खाली येईल, या भीतीने उद्धव ठाकरे विचलित झालेले. आणि त्याचं कारण ओपिनियन पोल आहे. ओपिनियन पोल आहे, लोकसभेचे निकाल आणि आता हळूहळू करत मराठी माध्यम सुद्धा, ज्या माध्यमांनी गेल्या जवळजवळ 2 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची पालखी वाहिलेली होती, ही उद्धव ठाकरे यांना किती सहानुभूती आहे, त्यांना मंत्रिपदावरून हुसकावून लावलं म्हणून जनमानसामध्ये आक्रोश आहे, महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही.
उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री झालेलं महाराष्ट्राला बघायचं आहे असं घसा सुकवून सुकवून सांगणारे जे कोणी पत्रकार होते त्यांनी अचानक पलटी मारलेली आहे. तेच पत्रकार आता उलट बोलायला लागले. मला एक आठवण येते मित्रांनो, एक 12-14 वर्षापूर्वी जेव्हा लोकपाल आंदोलन जोरात होतं आणि त्यातूनच आम आदमी पक्ष जन्माला आलेला होता, अशा वेळी टीव्हीवरच्या ज्या चर्चा व्हायच्या त्याच्यात ती मैहू आम आदमी, मैहू अण्णा अशा पांढऱ्या टोप्या घातलेले आम आदमी पक्षाचे किंवा केजरीवालचे बगल बच्चे पॅनेल चर्चेत यायचे आणि तावातावाने बोलायचे. तेव्हा विनोद शर्मा नावाच्या एका ज्येष्ठ संपादकाने त्यांना एक गंभीर इशारा दिला होता. तुम्हाला माहिती असे एवढी अशी पांढरी बट आहे असे ते, मला वाटते हिंदुस्तान टाइम्सचे संपादक वगैरे होते. तर त्यांनी त्यावेळेला 14 वर्षापूर्वी ह्या आम आदमी पक्षाच्या केजरीवाल च्या सहकार्यांना सांगितलं होतं, ही सगळा मीडिया तुम्हाला आज हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय ना, हाच मीडिया एक दिवस तुम्हाला खांद्यावरून आणि डोक्यावरून उतरून असा दणकून आपटेल आणि पायदळी तुडवेल की तुम्ही होतात की नव्हतात असं म्हणायची पाळी येईल. तेव्हा मीडियापासून जपून राहा. मीडिया जेव्हा अति कौतुक करायला लागतो तो धोक्याचा इशारा असतो. त्याच्यावर विसंबून राजकारण आणि चळवळ करता येणार नाही हे त्या विनोद शर्मांनी सांगितलेलं मला आठवतं. आणि आता त्याच अनुभवातून हळूहळू करत आम आदमी पक्षाला जावं लागलं आणि आता गेल्या 2-3 वर्षात आपल्याला जगातला एक नंबरचा मुख्यमंत्री, आपल्यासाठी सहानुभूती असे ढोल ताशे नगारे वाजवणारे जे पत्रकार होते त्यांच्यावर विसंबून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उभाठा शिवसेनेने जे काय राजकारण केलं ते आता अंगलट येऊ लागले. तेच लोक कालपर्यंत बोलत होते ते म्हणतात उद्धव ठाकरेंच्या सिंपथीची गाडी आता पंक्चर झालेली आहे. आता तितकी सिंपती सहानुभूती उद्धव ठाकरेंना उरलेली नाही. त्यापेक्षा अधिक सिंपती शरद पवारांना आहे वगैरे वगैरे. सांगायचा हेतू असा की जेव्हा हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते तेव्हा आपण माडाच्या झाडावर खूप उंच चढलोय अशा भ्रमात उद्धव ठाकरे वागत होते. त्यांना हळूहळू आता त्याची जाणीव व्हायला लागली की आपण नको ते करून फसलेले आहोत, नको ते करून फसलोय. आणि म्हणून उद्धव ठाकरे चिंतेत पडलेत की ह्या चढवणाऱ्या पत्रकार आणि मीडियामुळे आपण जे भरकटत गेलो आणि आपल्या मूळच्या कोर वोटर हिंदू समाजाला विसरून, हिंदू हिताला विसरून थेट मुस्लिम हितासाठी आपण आक्रमक झालो, त्यातून आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मारून घेतली याची जाणीव नवे ओपिनियन पोल बघितल्यानंतर उद्धव ठाकरे यांना झालेली दिसते. आणि त्यामुळे मग एक गोष्ट साफ झालेली आहे की परत फिरायचंय. उद्धव ठाकरेंना पश्चाताप झालेला आहे. जसा तो अजितदादांना झालाय तसाच काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना पण पश्चाताप झालेला आहे. पण त्या पश्चातापानंतर मागे जायचं तर कसं जायचं ही पण चिंता आहे. पळवाट काढायला सुद्धा त्यांनी जागा ठेवलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मीडिया, सो कॉल्ड सेक्युलर मीडिया यांनी उद्धव ठाकरे यांना इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की आपल्या हिंदुत्वाची भूज न राखता उद्धव ठाकरे यांनी परंपरेने हिंदुत्ववादी असलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सुद्धा नित्य नेमाने दोषारोप करून त्यांची नाराजी ओढवून घेतलेली आहे. आणि त्यातूनच उद्धव ठाकरे यांचे परत फिरण्याचे दोर कापले गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत पण ठीक आहे, आता ते लोकसभा निवडणुकीनंतर दिसलं हिंदुत्वाचं वारं उसरलं, आता मोदींची लोकप्रियता संपली आहे वगैरे वगैरेच्या चर्चा चालू होत्या. अशा परिस्थितीमध्ये जे काय हिंदुत्वाचं वारं नव्याने वाहू लागलेलं आहे तेव्हा उद्धव ठाकरेंना ओपिनियन पोल त्या हिंदुत्वाच्या नव्या वाऱ्याशी जुळवून समजून घ्यावे लागतायत, जुळवून आणि समजून घ्यावे लागतायत. आणि मग ते ओपिनियन पोलशी जोडून बघितले तर त्यांना कळतं की काँग्रेसची साथ सोडून, राष्ट्रवादीची साथ सोडून
भाजप सोबत गेलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक शक्तिमान होऊन पुढे येते आणि हिंदुत्वाच्या शक्तीवर वाढलेली दिसते आणि आपण हिंदुत्वाची जपमाळ ओढतो, पण आपण अधिकाधिक मुस्लिम मतांवर विसंबून राहिलेलो आहोत. आपण अधिकाधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मेहरबानीवर, खैरातीवर अवलंबून राहण्याची पाळी आपल्याकडे आली आहे. तर परत फिरायचं कसं? परत फिरायला जागा राहिलेली नाही. पण याची चाचपणी चालू आहे. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याला हक्क देणार नसतील, अपेक्षा पूर्ण करणार नसतील, तर आपण परत शिवसेना, भाजप किंवा भाजप सोबत जाऊ शकतो अशी धमकी देण्याचे विचारही उबाठामध्ये हळूहळू घोळायला लागलेले आहेत. घोळायला लागलेले की परत एकदा हिंदुत्वाकडे जायचं. मी हिंदुत्वाकडे जाऊ शकतो. तुम्हाला आठवतं 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो. आता सुद्धा दुसऱ्या टोकाला जायचं हा विचार त्यांच्या मनात घोळतोय. अर्थात याची जाहीर वाच्यता केली जात नाही, कारण लगेच मग सुरू होईल की उद्धव ठाकरे आता थकले, शरणागत झाले, दिल्लीश्वरांसमोर ते अशी मित्र पक्ष त्यांना ठोकायला सुरुवात करतील आणि त्यामुळे तसं आता चटकन बोलता येत नाहीये. पण आधी चाचपणी करायची आणि मगच बार उडवायचा असे विचार हळूहळू करत उबाठा शिवसेनेच्या गोटात घोळायला लागलेले घोळायला लागलेले. आणि त्याचं कारण मी सांगितलंय एका वेगळ्या व्हिडिओत. मी त्याचं तपशीलवार कारण सांगितलंय की बांगलादेशमध्ये हिंदूंवरचा हिंसाचार, अचानक मुस्लिम धर्मांधतेचा आक्रमकपणा, ठाकरेंच्या घरावर मोर्चा घेऊन येण्याची हिंमत, सुरतेमध्ये झालेली दगडफेक, शिमल्यामध्ये हिंदू लोकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संख्येने मशीद पाडण्यासाठी धरलेला आग्रह, हे सगळे मुद्दे एकत्र केले आणि ओपिनियन पोलला जोडले तर तुम्हाला कळते की उबाठा शिवसेनेचं धाबं दणाणलेलं आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मार्फत भाजपकडे परत जाण्याची शक्यता कितपत आहे, भाजप आपल्याला सोबत घेण्याची शक्यता कितपत आहे, याची चाचपणी सुरू झालेली आहे. पण मध्यस्थ कोणाला करायचा हा प्रश्न आहे. मध्यस्थ कोणाला करायचं नसेल तर निवडणुकीसाठी इकडे राहायचं, निवडणुकीनंतर तिकडे जायचं, असाही पर्याय असू शकतो. पण उद्धव ठाकरे यांचं मन महाविकास आघाडीतून उडालेलं आहे. ज्या प्रकारे जाणीवपूर्वक जखमेवरची खपली काढण्यासाठी राहुल गांधी यांनी मुद्दाम सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पहिला कार्यक्रम केला, तिथे गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पण यापुढे आपल्याला महाविकास आघाडीत भवितव्य नाही ही खुणगाट त्यांनी मनाशी पक्की बांधलेली आहे. आणि त्यामुळे काही ना काही मध्यस्थ शोधले गेलेले आहेत. आणि मुंबईत अमित शहा आलेले होते 2 दिवसात. त्या कालखंडामध्ये, त्या 2 दिवसात 48 तासामध्ये काय 40 तास जितका काळ अमित शहा मुंबईत होते, या कालखंडामध्ये अशा काही मध्यस्थांमार्फत अमित शहा यांना फिलर्स पाठवण्याच्याही गोष्टी घडल्यात असं माझ्या कानावर आलेलं आहे. कोणी कोणाला फिलर दिले, ते फिलर पोहोचवणारे कोण होते, हे मलाही सांगण्यात आलेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून परत एकदा एनडीए मध्ये येण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे आणि आपल्याकडे लोकसभेतले 9 खासदार आहेत हे विसरू नका, असंही त्यातून बजावण्यात आलेलं आहे. आणि त्याला 2 मोठी कारणं आहेत. अचानक हिंदुत्वाचा जनमानसात दिसू लागणारा प्रभाव, मुस्लिम आक्रमकतेच्या विरोधात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरणारे हिंदू आणि ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीमध्ये
कमालीचा पछाडलेला आणि तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला उभाटा पक्ष ही त्याची कारण आहे. बघू काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.